नमस्कार. भारताच्या लोकसभेतली सत्तेची समीकरणं कदाचित कायमची बदलू शकतात. केंद्र सरकार एका अशा मोठ्या प्रस्तावावर विचार करतंय ज्यामुळे देशाचा राजकीय नकाशाच जणू काही नव्याने आखला जाईल. हा बदल नेमका काय आहे? चला सविस्तर पाहूया. जरा विचार करा, जर भारताचा राजकीय नकाशाच बदलला तर काय होईल? काही राज्यांना प्रचंड राजकीय फायदा मिळेल, तर काहींना मोठं नुकसान सहन करावं लागेल. आजच्या या विश्लेषणात आपण याच बदलाचे काय परिणाम होऊ शकतात हेच समजून घेणार आहोत. हा गुंतागुंतीचा विषय आपण 5 सोप्या टप्प्यांतून समजून घेऊ. सगळ्यात आधी सरकारचा नेमका प्रस्ताव काय आहे, मग हा बदल करण्याची गरजच का निर्माण झाली, त्यानंतर या बदलामुळे उत्तर आणि दक्षिण भारतात वादाची ठिणगी का पडलीये आणि काही राज्य ह्याला प्रगतीची शिक्षा का म्हणत आहेत हेही बघू. आणि शेवटी यावर काही न्याय्य तोडगा निघू शकतो का याचा विचार करू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. सरकारची नेमकी योजना आहे तरी काय? तर बघा, ह्या योजनेच्या अगदी केंद्रस्थानी आहे मतदारसंघांची पुनर्रचना. प्रस्ताव अगदी सरळ आहे. 2011च्या जनगणनेचे आकडे घ्या आणि त्यानुसार लोकसभेच्या जागा राज्यांमध्ये पुन्हा वाटा. आता साहजिकच प्रश्न पडतो की 2011चीच जनगणना का? कारण 2021ची जनगणना करोना महामारीमुळे होऊच शकली नाही. त्यामुळे आपल्याकडे अधिकृत असा हाच आकडा आहे. म्हणजे साधं सोपं गणित आहे. ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्या राज्याला लोकसभेत जास्त जागा मिळणार. आणि ही वाढ काही छोटी मोठी नाहीये. सध्या लोकसभेत 543 जागा आहेत, बरोबर? तर ही संख्या थेट 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे ही एक प्रचंड मोठी वाढ आहे. पण प्रश्न हा आहे की इतकी वर्ष शांत असलेला हा विषय आता अचानक का वर आलाय? या बदलाची गरज का पडली? यामागे एक महत्त्वाचा घटनात्मक संदर्भ आहे, तो समजून घेऊया. या प्रक्रियेला डिलिमिटेशन किंवा मराठीत मतदारसंघांची पुनर्रचना असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर मतदारसंघांच्या सीमा नव्याने ठरवणे आणि प्रत्येक राज्याला त्यांच्या लोकसंख्येनुसार लोकसभेच्या जागा देणं. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का की 1971 पासून लोकसभेच्या जागांची संख्या वाढलेलीच नाहीये. ती अक्षरशः गोठवण्यात आली होती. यामागचा उद्देश होता कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देणं. म्हणजे ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात आणली त्यांची राजकीय ताकद कमी होऊ नये, हा त्यामागचा विचार होता. पण ही जी घटनात्मक स्थगिती आहे ती 2026 नंतर संपणार आहे आणि म्हणूनच हा सगळा वाद पुन्हा एकदा ओफाळून आलाय. चला, आता या प्रस्तावामुळे एक मोठा प्रादेशिक संघर्ष कसा उभा राहिलाय, विशेषतः उत्तर आणि दक्षिण राज्यांमध्ये, ते पाहूया. ही आकडेवारी बघा. या बदलाचं चित्र अगदी स्पष्ट होतंय. झालंय काय की या प्रस्तावानुसार हिंदी भाषिक पट्ट्याचं राजकीय वजन जबरदस्त वाढणार आहे. म्हणजे जवळपास 38% थेट 43% आणि दुसरीकडे दक्षिण भारतीय राज्यांचं वजन मात्र 24% घसरून थेट 20-21% येणार आहे. म्हणजे सत्तेचा जो तराजू आहे तो एका बाजूला कसा झुकतोय हे अगदी स्पष्ट दिसतंय. आता आपण प्रत्यक्ष आकडे पाहूया आणि ते तर आणखीनच धक्कादायक आहेत. उत्तर प्रदेशला तब्बल 13, बिहारला 10 आणि राजस्थानला 8 जागा जास्त मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूच्या 11 आणि केरळच्या 8 जागा कमी होतील. या आकड्यांवरून या बदलाची तीव्रता किती मोठी आहे हे आपल्या लक्षात येतं. या सगळ्या बदलामुळे एक खूप महत्त्वाचा आणि तितकाच गंभीर प्रश्न निर्माण झालाय. ज्या राज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांनाच शिक्षा मिळतेय का? हाच या संपूर्ण वादाचा खरा गाभा आहे. दक्षिण भारतीय राज्यांचा मुख्य युक्तिवाद ह्या एका वाक्यात अगदी स्पष्ट होतो. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही लोकसंख्या नियंत्रणात आणून देशासाठी एक चांगलं काम केलं, पण आता त्याच प्रगतीची शिक्षा आम्हाला आमची राजकीय ताकद गमावून भोगावी लागतीये. ह्या प्रस्तावावर प्रामुख्याने 3-4 मोठ्या टीका होत आहेत. एक, यामुळे देशाचं जे संघीय संतुलन आहे तेच बिघडेल. दुसरं, उत्तर आणि दक्षिण राज्यांमधली दरी आणखी वाढेल. आणि तिसरं, जी राज्य देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देतात त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जाईल का, अशी भीती व्यक्त होतीये. तर मग यावर काही तोडगा आहे का? या जटिल समस्येवर उपाय शोधण्यासाठी कोणते मार्ग असू शकतात ते आता पाहूया. मग यातून मार्ग कसा काढायचा? तज्ज्ञ 3 संभाव्य उपाय सुचवतात. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा, कोणताही निर्णय घेण्याआधी राजकीय एकमत तयार करणं. दुसरा, एकूण जागा इतक्या वाढवणं की कोणत्याही राज्याच्या सध्याच्या जागा कमीच होणार नाहीत. आणि तिसरा, जागा वाटपासाठी फक्त लोकसंख्या हा एकच निकष न ठेवता इतर घटकांचाही विचार करून एक संतुलित सूत्र तयार करणे. खरं सांगायचं तर या वादाच्या मुळाशी लोकशाहीची 2 खूप महत्त्वाची तत्त्व एकमेकांसमोर उभी आहेत.
एक तत्व म्हणतं एक व्यक्ती एक मत एक मूल्य, म्हणजे जिथे जास्त लोकसंख्या तिथे जास्त प्रतिनिधी. तर दुसरं तत्व म्हणतं संघ राज्यातील समानता, म्हणजे देशाचा भाग असलेल्या प्रत्येक राज्याला योग्य स्थान आणि आवाज मिळालाच पाहिजे. तर यातला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की 2026 नंतर मतदारसंघांची पुनर्रचना होणार हे घटनात्मकरित्या निश्चित आहे. त्यामुळे प्रश्न होणार की नाही हा नाहीये, तर प्रश्न हा आहे की ती कशी होणार. आणि हेच आपल्याला या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं. भारत आपली जी संघीय रचना आहे तिला जराही धक्का न लावता सगळ्या राज्यांना समान आणि न्याय्य प्रतिनिधित्व देणार तरी कसा? हा प्रश्न फक्त जागा वाटपाचा नाहीये, तर या एका प्रश्नाच्या उत्तरावरच भारताची राजकीय स्थिरता आणि आपलं भविष्य अवलंबून आहे.